जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावातील शेतकरी पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या 2 एकर क्षेत्रात रोटावेटर फिरवत शेळ्यांना चरण्यासाठी सोडले। कांद्याला दर नसल्यामुळे कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे। कांद्यावर 2 एकरसाठी 40,000 खर्च केला आहे, मात्र हा कांदा विक्री केला तर आणखीन पैसे टाकून विक्री करावा लागणार, त्यामुळे रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून केलेला खर्चही निघणार नसल्याने नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावाच्या कांदा उत्पादक शेतकरी पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या 2 एकर कांद्याच्या शेतीत रोटावेटर फिरवत शेळ्यांना खाण्यासाठी सोडण्यात आल्यात आहेत। पाटील यांनी 2 एकर कांद्यांसाठी 40,000 रुपये खर्च केला आहे, मात्र बाजारपेठेत कांद्याला अवघ्या 3 ते 4 रुपये असा कवडीमोल भाव मिळत आहे। या दरामुळे हा कांदा बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन गेले तर आणखीन पैसे टाकून विकावा लागणार असल्याने नाईलाजास्तव रोटावेटर फिरवून शेळ्यांना खाण्यासाठी सोडण्यात आले आहेत। शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं का मरावं असा संतप्त प्रश्न शेतकरी राजा उपस्थित करू लागला आहे। त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मालाची किंमत योग्य ठरवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे हाताशी राहणार। पाटील यांनी कांद्याच्या क्षेत्रात रोटावेटर फिरवून रब्बी हंगामासाठी गव्हाची पेरणी करणार आहे। खरीप हंगामा पूर्ण हातातून वाया गेला आहे, त्यामुळे आता रब्बी हंगामाच्या पिकांवर आशा लागली असल्याने शासनाने रब्बी हंगामाच्या पिकांना तरी योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना मजबूत करावा अशी मागणी आता शेतकरी राजा सरकार समोर करू लागला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज भारतासारख्या कृषी प्रधान देशात बघा शेतकऱ्याची काय अवस्था आहे। मी 2 एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती, त्याला मला जवळजवळ 35 ते 40,000 रुपये खर्च आला। लागवडीचा खर्च, रासायनिक खत फवारणी करून मला 35 ते 40,000 रुपये खर्च आला आणि आज माझा माल तयार असून सुद्धा मला तो काढून मार्केटला घेऊन जाता येत नाही, कारण मार्केटमध्ये कांद्याला 3 ते 4 रुपये भाव आहे। माझा कांदा काढून मी जर मार्केटला घेऊन गेलो तर मला अजून वरून पैसे टाकावे लागणार आहेत। या भावामुळे आज मार्केटमध्ये कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, मकाला भाव नाही। शेतकऱ्याने जीवन जगावं तर कसं जगावं याच्यावर शासनाने विचार करायला हवा। माझ्या माल तयार असून मला आज त्याच्यात मेंढ्या चाराव्या लागत आहेत। आता नंतर मला रोटा मारून याच्यात गहू पेरणी करायची। गव्हाचं बी बघा, आज मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या गव्हाला 1800 ते 2000 रुपये क्विंटल भाव आहे आणि आज आम्ही गव्हाची बॅग पेरणीसाठी आणतोय 40 किलोची बॅग, तर ती 3500 रुपयाला मिळते। नेमकं शेतकऱ्याने जीवन जगावं कसं?